अरे बहुत विकास हुआ है पूरे गांव के अंदर। इन्होंने क्या करे, बनकर ने क्या करा, कारखाना बेच के खागा पूरा। क्या करा, अरे 40 लाख रुपए एकड़ की जमीन मिलती है। अरे आज 40 लाख रुपए में गुंटर नहीं मिलने का हक है, क्योंकि अब्दुल भाई हालांकि शरद पवार का आदमी है, मैं एनसीपी का शहर अध्यक्ष, फिर भी अब्दुल सत्तार का काम कर। ज्याचे कर्म चांगले असते, ज्याने कार्य चांगलं केलं त्याला प्रतिसाद तर भेटणारच ना। जे फल प्रतिसाद जो भेटतो तो कर्मानुसार भेटतो, त्याच्या कार्यानुसार भेटतो। ज्याने जे कार्य केलेले, कर्म जे केलेले, त्याच्यावर त्याचा प्रतिसाद भेटतो। जे लोक धर्माची राजनीती करतात त्याला काय संदेश आपला? त्यांना काय ते गद्दार असतात। अब्दुल सत्तार साहेबच येणार का? हा, आपला मत विकासला? लोक तर म्हणताय विकास नाही झालाय। विकास भरपूर झालाय, लोकांना दिसत नाही वाटतं। नाही काम कोणी करता? बनकर साहेब करता का अब्दुल सत्तार साहेब करता? सत्तार साहेब करताय। मैं हूं सैयद तौसीफ अली और आप देख रहे हैं एससी न्यूज का स्पेशल प्रोग्राम चुनाव पे चर्चा। जैसा कि आप सभी जानते हैं, महाराष्ट्र राज्य में चुनाव का महासंग्राम चल रहा है। इसी के बीच चर्चा का विषय बना हुआ है सिल्लोड सोयगांव निर्वाचन क्षेत्र। सिल्लोड सोयगांव निर्वाचन क्षेत्र का दौरा एससी न्यूज की टीम कर रही है और जान रही है कि सामान्य मतदाता किसके बारे में या किसे अपना पसंदीदा उम्मीदवार मानता है और उस उम्मीदवार को क्यों चुनना पसंद करता है, उसके पीछे की वजह। इसी के बीच एससी न्यूज की टीम अभी पहुंची है सिल्लोड सोयगांव निर्वाचन क्षेत्र के एक बड़े सर्कल में, शिवना सर्कल में, और प्रमुख तौर पर शिवना गांव में। यहाँ पर कुछ लोग हैं जो जिनसे हम बात करेंगे और जानेंगे कि उनका पसंदीदा उम्मीदवार कौन है। इसके अलावा वो अपना वोट किसे देना पसंद करेंगे, उसके पीछे की वजह। कुछ समर्थक भी हो सकते हैं, कुछ सामान्य मतदाता भी हो सकते हैं, कुछ विरोधक भी हो सकते हैं। तो बने रहिए हमारे साथ। चलिए शुरुआत करते हैं अब्दुल सत्तार के समर्थक सलीम भाई से और उनसे पूछते हैं कि अब की बार वो आमदार किसे चुनना पसंद करेंगे। मी माजी पंचायत सदस्य शेख सलीम, शिवना पंचायत समिती सर्कल। येणारे 20 तारखेला जे मतदान होणार आहे, हे फक्त विकासावर मतदान होणार आहे। कारण का साहेबांना आमच्या गावाला भरपूर विकास केला। लाडकी बहीण असन, किराणा किट असन, लॉकडाऊनमध्ये पुन्हा पेट्या असन, भांडे असन, श्रावण संजय गांधीचे जे वयोवृद्ध रहते 5 वर्षाचे महिला या पुरुष, त्यांचे पगाराचं भान मंजूर करून दिलं साहेबांना। हां, सिमेंट रस्ते असतील, रोड रस्ते असतील, नाल्याचं काम असन, मंदिर समोर सभामंडप दिलेलं असन, मुसलमान बस्तीमध्ये शादीखाना दिला असन, बुद्ध समाजाचं सामाजिक सभामंडप दिलं असन, संतस्वामी शेड दिलं असन, कब्रस्तान दिलं असन, और पिण्याच्या पाण्याची गंभीर प्रश्न होते ती साहेबांना आमच्या गावाला 300 कोटी रुपयाचा पाण्याची पाईपलाईन करून दिली, 450 कोटीची पाईपलाईन करून दिली आमच्या गावामध्ये। फक्त आमच्या गावातले जातीपातीचं राजकारण न करता आम्ही जे येतो सर्व हिंदू समाज असन, दलित समाज, प्रत्येक समाजाचे लोक आम्ही येणारे 20 तारखेला फक्त आम्ही धनुष्य एकत्र येऊन धनुष्यबाणीला मतदान करणार आहे। मेरा दूसरा सवाल रहेगा कि इस निर्वाचन क्षेत्र में हमने सुना है कि विकास की बहुत ज्यादा गंगा बहती है और विकास के नाम पर वोट लिया जाता है, तो क्या बात ये सही है? ये सही बात है। अब्दुल सत्तार को इस बारी को हमको चुन के लाना है विकास के ऊपर। उनके यहाँ पे बहुत काम है और आजू बाजू खेड़े पे भी बहुत काम है। जो विरोधी है, जो अब्दुल सत्तार के भी फिलहाल जिन्हें बताया जा रहा है कि कड़ाई लड़ाई होने वाली है, क्या वाकई लगता है कि ऐसी टफ फाइट होगी? ऐसी टफ फाइट नहीं होने वाली है। ये लोग सब हमारे काम करने वाले सेठ का, और सेठ हमारे बहुत अच्छे नेता है और गरीबों पे सब पे ध्यान रखते हैं। विकास बोले अगर बताया जाए तो विकास किस क्षेत्र में हुआ है, आप स्पेसिफिक तौर पर बता सकते हैं कि विकास इस क्षेत्र में हुआ है और इसकी वजह से लोग विकास को मत देना पसंद कर रहे हैं? अब्दुल सत्तार जाती धर्म के बाद में जाकर काम करणे। अब्दुल सत्तार हे नेतृत्व असं आहे की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व जाती धर्माचं काम करणारं एक नेतृत्व आहे। फक्त सोयगाव आणि सिल्लोड मध्येच विकास नाही, ज्या ज्या मंत्रिपदावर त्यांनी काम केलं आहे त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विकासाचं काम त्या मंत्रालयामार्फत झालेलं आहे। सोयगाव आणि सिल्लोड हा बहुसंख्यक हिंदू भाग आहे, परंतु अब्दुल सत्तारला मानणारा सर्व जाती धर्मातून हिंदूही मानतो आहे। अल्पसंख्याक मंत्री असताना सत्तार साहेबांनी येथील अल्पसंख्याक समाजाच्या महाराष्ट्रातलं एकमेव असं मंत्रालय होतं ज्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा उद्धार होणार होता।
सत्तार साहेब ज्यावेळेस अल्पसंख्याक मंत्री झाले त्या अगोदर त्या मंत्रालयामध्ये फार कमी प्रमाणात निधी असायचा, परंतु अब्दुल सत्तार मंत्री अल्पसंख्याक झाले आणि 750 कोटी हे निधी ग्रामीण बहुल भाग अल्पसंख्याक बहुल भागासाठी घेण्यात आला. असा विकास करणारा महापुरुष आणि सर्व क्षेत्रामध्ये जलजीवन मध्ये 1100 कोटीचं पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. रेल्वे लाईनसाठी सिल्लोड, सोयगाव आणि जालना माध्यमातून एक रेल्वे टाकण्याचा प्रयत्न सत्तार साहेबांचा आहे. असं एकही भाग नाही, एकही गाव नाही इथंच विकास झाला. सर्व गावामध्ये सिल्लोड शहरामध्ये आता जी पाण्याची आहे फिल्टर प्लांट सिल्लोडला बसन 111 गावामध्ये त्या पाण्याचा वापर त्या माध्यमातून होणार आहे. एक सुशिक्षित मतदार होने के नाते मैं आपसे ये सवाल पूछना चाहूंगा कि जो महायुति का गठबंधन बना है महाराष्ट्र राज्य में, सिल्लोड सोयगांव निर्वाचन क्षेत्र में उसकी जो उसमें एक कमी नजर आ रही है. जो भाजपा का जो मतलब एक सहयोगी दल है महायुति का, वो हमेशा से बहिष्कार करता है अब्दुल सत्तार का. उसकी खास वजह? ये देखो महायुति यहाँ अलग ही मामला है, ये बात तय है. जब भी सत्तार साहब के विरोध में एक संगठन रहा ही है. अब जो उम्मीदवार है ये कौन से पक्ष के हैं जो महाविकास आघाड़ी में गए हैं, ये निर्वाचन क्षेत्र के हर आदमी को मालूम है. इनकी पार्टी क्या है, इनका एजेंडा क्या है और किस मकसद से वो पार्टी छोड़ के महाविकास आघाड़ी में आए हैं, ये सब सिल्लोड सोयगांव निर्वाचन क्षेत्र को जानता है. यहाँ का अल्पसंख्यक तो बहुत अच्छे से जानता है ये उम्मीदवार को, और कुछ काम भी नहीं. ये जिस गांव में रहते हैं उस गांव में भी ये कुछ काम नहीं कर पाए. अभी जो अब्दुल सत्तार साहब के खिलाफ में महाविकास आघाड़ी के उम्मीदवार हैं, वहां पर भी कुछ काम नहीं किए. एक गरीब समाज की वहां पर स्मशान भूमि बन रही थी, वो स्मशान भूमि होने नहीं देने के लिए भी वही उम्मीदवार है. मेरा और एक सवाल रहेगा, कल उद्धव बाला साहब ठाकरे की सभा हुई सिल्लोड शहर में और उन्होंने बहुत आरोपों की जो है तो एक लाइन लगाई वहां पर. उन्होंने कहा कि गुंडा राज है, दहशत का दौर है. इसके अलावा उन्होंने कहा कि मतलब जो सुरेश बनकर उन्होंने घोषित कर दिया कि यही विनर है, यही जीतेंगे, हेलीकॉप्टर मेरा चेक नहीं हुआ वगैरह वगैरह. तो इन आरोपों को आप कैसा देखते हैं? इनका आरोपों का जवाब कैसे देंगे? उद्धव साहब को ये पता नहीं है कि यहाँ सिर्फ उन्होंने बोली भाषा 23 तारीख, जिस दिन 23 तारीख के दिन काउंटिंग होंगी और अब्दुल सत्तार 70,000 वोटिंग से आगे बढ़ेंगे, उस दिन ये समझेंगे उनको. और क्या जानते हैं ये बनकर साहब के बारे में? बनकर अभी उनके पार्टी में आने को 8 दिन भी नहीं हो रहे और विनर बना दिए उन्होंने. उनको समझ नहीं रहा है. पूरे महाराष्ट्र राज्य में बीजेपी को गाली दे रहे हैं और आज बनकर के लिए बीजेपी से वोट मांग रहे हैं. इनका बुद्धियांक खराब हो चुका है. इनकी दिमागी हालत उद्धव साहब की जो है वो जब सीएम थे जब कभी नहीं आए. अब्दुल सत्तार साहब ने जब उनको पिछले 5 साल में बुलाए थे तो वहां की लोक संख्या 1 लाख लोग उद्धव साहब के प्रचार को आए थे. आप जिस गांव में आए शिवना में, उस गांव में 3 दिन पहले अब्दुल सत्तार साहब की सभा हुई तो उसमें 15,000 लोगों का सभा हुई. और कल माजी मुख्यमंत्री उद्धव जी साहब आए थे तो 3,500 लोग वहां पर थे, और जिसमें वो सिल्लोड मतदार संघ के नहीं थे. उद्धव साहब के उम्मीदवार जो आजू बाजू के मतदार संघ में है, वहां से 10-10, 20-20 गाड़ियां बुलाकर उनको सत्तार साहब के खिलाफ एक सभा लेने की थी. सभा का प्रोटोकॉल किए और विनर हो गए, चले गए. तई बोले कोई काम के नहीं, कुछ नहीं है. उद्धव साहब के पास ना देने को कुछ है, ना यहाँ जो हमारे सत्तार साहब के खिलाफ उम्मीदवार है उसके पास कुछ नहीं है. यहाँ का विकास अब्दुल सत्तार साहब सर 20 साल से लगातार हर गांव, हर धर्म, हर मजहब, पर्यटन हो या तीर्थ क्षेत्र हो या अल्पसंख्यक हो या दलित हो या वाल्मीकि हो या आदिवासी हो या कोली हो, हिंदू हो, मराठा हो, सब समाज के लिए त्याग करने वाला नेतृत्व अब्दुल सत्तार है. और अब्दुल सत्तार ही जीत के हकदार है और सत्तार साहब 70,000 वोट लेकर चुन के आए. तो ये थे और सामान्य मतदाता यहाँ पर मौजूद आहे, उनसे बात करते और पूछते हैं. यावेळी आपण कोणाला मत करणार? सत्तार साहेबाले. कारण नेमकं काय ते आमचे दाताचे सगळे आमचे काम धंदे तेच करत्या आणि वाघेरा गावामध्ये आमचं व्यवस्थित चालू आहे. त्यांचं टाक्या दिल्या, रोडाचे काम सगळे व्यवस्थित आहे. पुन्हा गोरगरीबाले पाहते ते आमच्याकडे फिरून, आम्ही दुसऱ्याला काय 5 बसाचं कवा बी आम्हाला येऊन भेटता साहेब.
आम्ही तिथे जातो, इथे भेटतो, त्याच्यामुळे आमचं व्यवस्थित चालू आहे. यावेळी सिल्लोड शेवगाव मतदारसंघाचे जे सामान्य मतदाता आहे ते कोणाला मत करणार? विकासाला मत करणार की जे लोक धर्माची राजनीती करतात त्या लोकांना मत करणार? नाही, ह्यावेळेस साहेबाला विकासालाच मतदान करणार. कारण की साहेबांना असा काही विकास केलेला आहे 5 वर्षापासून. तिथं रोड असतील, रस्ते असतील व हिंदू बांधवाचे आमचे सभामंडपचे कामं असतील, कोणाचे गोरगरिबाचे विहिरी असतील, गायगोडे असतील व कोणाच्या आपला लाडक्या बहिणी ही योजना असतील, सर्व काही असे कामं केलेले साहेबांनी. साहेब म्हणजे एका गावात 12-12 वेळेस आलेले आहे आमदार झाल्यापासून. असं नाही की मंत्री आहे म्हणून साहेब येत नाही, असं काहीच नाही. पूर्ण सर्कल असं केलेलं आहे साहेबांनी की कोणाचं दुःखात सुखात संपूर्ण कामात साहेब जाणं म्हणजे असं नाही का गरीब आहे का श्रीमंत असं पाहणार नाही, जात धर्म बघणार नाही, सर्व लोकांना साथ देणार, सगळ्या लोकांची समस्या मानून घेणार. तुमचे रोड असतील, पाण्याची समस्या असेल, कोणाचं दुःख सुखात असेल, सर्व ठिकाणी आणि साहेब जाण्याचं काम करतात व त्यांना न्याय देण्याचं काम करतात. हे साहेबाचं एक व्यक्तिमत्व आहे आणि असा आमदार आम्हाला भेटला, कारण की तो भेटू शकत नाही. आणि एक नंबर आमचे नामदार अब्दुल सत्तार साहेब काम करत आहे, कोणाच्याही तीळ मात्र शंका नाही. आणि ते येणाऱ्या 23 तारखेला 1 लाखाच्या वर लीड येणारे आमदार साहेब, ते तीळ मात्र शंका नाही. अजून एक प्रश्न विचारणार तुम्हाला मी. या निर्वाचन क्षेत्रामध्ये जे विरोधक आहे ते नेहमी सांगताय की जे विकास आहे फक्त कागदावर झालेला आहे, कागदचा विकास आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला नेमका ग्राउंडवर विकास पाहिजे, आम्हाला जमिनीवर विकास पाहिजे. तुम्ही काय म्हणणार यांना? माझं एकच म्हणणं आहे, त्यांना जमिनीवर विकास पाहिजे, त्यांनी पाहून चेक करावं साहेबांनी विकास केला आहे का नाही केला आहे. तुम्ही जाऊन चेक करावं, त्यांना समजायला पाहिजे किंवा साहेबांनी विकास केला आहे का. त्यांना माझं एवढी विनंती आहे की आपण आपल्या गावात 40 लाख रुपये साहेबांना त्यांना स्मशानभूमी करता दिले होते, त्यांना ती स्मशानभूमी सुद्धा बांधली नाही. त्यांना बोलायला थोडी आपला काय बोलतो याचं थोडंसं भान ठेवून त्यांनी बोलायला पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे की ग्रामीण भागात एवढी विकास झाले साहेबांनी, रोड असतील, रस्ते असतील, गट्टू असतील, कोणाच्या मंदिराचं सभा मंडपाचं काम असतील, त्यांनी जाऊन बघावं झालेलं आहे का नाही. हे त्यांना थोडं माझं एवढी विनंती आहे. आता तरी तुम्ही थोडं बघा, तुम्ही ज्या रोडवर ते भाषण करताय, त्या रोडवर बोलताय, त्या गट्टूवर तुम्ही बोलताय साहेबाच्या, तुम्ही एवढं बोलत नाही की हे साहेबांना काम केलेलं आहे म्हणून. त्यांना समजायला पाहिजे. ते फक्त आपण उठलं सुटलं काय बी बोललं काय बी चाललं हे चालत नाही सर. सत्तार साहब को वजह बोले तो कामों का जो उनका मसला है, जो कोई भी जाओ उनके पास वो तुरंत सॉल्व कर देते, और ऐसे जात पात का वो उनके पास कोई ये नहीं है. जो पानी का मसला, किसका दवाखाने का मसला, तो वो पीछे किसके भी खड़े रहते. उनके आदमी है, सलीम भैया है, उनके जैसा काम करने का तरीका उनके जैसा किसी आमदार का नहीं है. हमारे ये क्षेत्र में 25 साल से वो एक नंबर काम कर रहे हैं और उनकी बात है. और एक बोलने की जैसे काम गट्टो, किसी का सभा मंडप रहा, जो ते तुरंत कर देते कि हमारे गांव में कम से कम 90-80 बावड़ी आ गई पानी की. यावेळी आपण कोणाला मत करणार? माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना. नेमका कारण? विकास. इथे विकास झालेला आहे, गावापुरती थांबलेला आहे का पूर्ण मतदारसंघात पूर्ण झालेला आहे? सिल्लोड शेगाव मतदारसंघामध्ये पूर्णपणे विकास आहे. एक पण गाव सुटलेला नाही तालुक्यामध्ये. आणि जे आपले विरोधक आहे सुरेश पाटील बनकर साहेब, त्यांच्या बारे काय आपली काही राय आपण बोलू शकता? नाही, त्यांच्या बारे कसं राजकारण आहे त्याचं, काय करतं, कसं कसं काय चालतं त्यांचं? काहीच कामं केलेली नाही त्यांना आजपर्यंत, आणि असं गावात पण येऊन बघत नाही. तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले, तिसऱ्यांदा पडले आणि चौथ्यांदा आपण जोरात पडणार आहे. त्याच्यानंतर कधी उठू शकणार नाही असे पडत. आपले 70 साहेब 70,000 लीडनीच निवडून येणार. कुठलचे आपण नेमकं? गाव खुपटा. तिथे काम झालेलं आहे का भरपूर? हो, 2 सभागृह झालेली, दोन्ही गावाला रोड झालेली, गावात रोड झालेली. मग हे जे सगळे गावकरी आहे ते कोणाला विकासालाच मत करणार? विकासाला मतदान करणार यावेळेस. काही अडचण नाही. धर्म जातीची राजनीती करणार लोकांना एक काय संदेश? विकासावर मतदान करणार आहे आमचं गाव पूर्णपणे. चालेल. आपण कुठलचे? खुपटा. काय नाव आपलं? दत्तू राजाराम धोड. कोणाला मत करणार? मान्य नामदार अब्दुल सत्तार साहेबांना. विकासवर? विकास कामावर. झालाय का विकास? खूप विकास झालेला वाटतंय तुम्हाला? वाटतंय नाही की झालेला आहे. प्रॅक्टिकली या खुपट्याला पाहायला तुम्ही. प्रॅक्टिकली ग्राउंड रियालिटी आहे ते, हो सत्यता आहे. हो, 4,33,00,000ची कामं दिलेले आहे. हे सगळे झालेले आहे का? सर्व कामं झालेले आहे. फक्त 2 कामं ग्रामपंचायतने बाकी ठेवलेले काम, त्या साहेबालाही भेटून येऊन त्याचं श्रेय. यावेळी आपण कोणाला मत करणार? आम्ही
माजी मंत्री आपले अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना मतदान करणार आहोत. नेमका कारण? कारण विकासाच्या नावावरती त्यांचं काही जाती धर्माशी काही देणं घेणं नाहीये. ते सर्वांना एका नजरेतून सर्वांना समान समजतात. आणि आमच्या इथं पाणवडत खुर्द येते 12 कोटीची 50 वर्षापासून रखडलेलं पुलाचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि तिथून पाणवडत बुद्रुक ते पाणवडत खुर्द हनुमान मंदिरापर्यंत गट्टूचं काम केलं, सभा मंडप केलेलं आहे आणि मंगल कार्यालय दिलेले. असे 12 कोटीचे काम साहेबांनी केलेले आहेत. लागल्यास तुम्ही येऊ शकता, आमचे विकास कामं बघू शकता. आणि बोलणाऱ्याचं काय, विरोधी पक्षाचे ते बोलणारच ना, काहीतरी कारण शोधता येते. विरोधीकडे काय मुद्दा नाहीच. त्यांनी स्वतः येऊन पाव, सभा मंडप झाला का नाही, रोड पाहायचंय. 50 वर्ष ज्यावेळेस पहिले आमदार झाले असतील तेव्हापासून तर पूल झालेलाच नव्हता, दोन्ही गावांना जोडणारा असा भव्यदिव्य पूल बांधलाय आमच्या गावाला. उद्धव साहेबांनी काल आरोप केला की हे सिल्लोड सोयगाव मध्ये पूर्ण गुंडाराज सुरू आहे. काय म्हणताय? नाही सर, काही वैयक्तिक भानगडी असतात, त्याला गुंडाराज म्हणण्यात काही अर्थ नाही. आज मला जर समजा त्यांच्या तुमच्याकडे कळवत नाही, स्वतः माझे काहीतरी देणे घेणं झालं आणि थोडाफार वाद होत असतो थोड्या व्यवहारामुळे, तर मग त्याला काहीतरी आपलं एक नाव देतात, टोकाला लावतात, कुठंतरी काहीतरी घडतंय. मग यावेळी शिवनाचे जे मतदाता आहे, सामान्य मतदाता आहे, मग कोणाला विकासाचं मत? विकासाचं मतदान आहे साहेब. आणि साहेब कोणत्याही पक्षात असले तरी निवडूनच येतात, हे आपण चॅलेंज सांगतो. त्यांना कोणताही चिन्ह असो, अपक्ष असो. आणि ते तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे, आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. आम्ही लहानचे मोठे होता नाही बघितलंय. आता माझं वय 53 वर्ष आहे, पण साहेब कधीच असं कोणाचा जातीवाद तिरस्कार काहीच करत नाही. सर्व किती समाज असले आपले तरी त्यांना जवळच धरतात साहेब. काय वाटतंय यावेळी महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार कोणाची म्हणाल, महायुती का महाविकास आघाडी? जे शिंदे सरकारचं जे स्थापना आहे तेच यावेळेस येणार आहे. कारण विकास महिला असतील, पुरुष असतील किंवा जे योजना आहे शेतकऱ्याच्या, ह्या पूर्णपणे साहेबांनी पार पाडलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण शेतकरी सुद्धा त्यावरती आनंदित आहे. आणि पूर्ण जे मतदान आहे हे विकासालाच करणार. कारण आमदार कितीही येतात, सरकार कोणते बी येऊ दे ना, जो सरकार विकास करतो त्याच्या पाठीमागे आजकाल जनता उभी राहत असते. कारण विकासाला खूप महत्व आहे. याला त्याला महत्व नाही, फक्त विकासाला. माणूस नाही, विकास बघतो माणूस. जो विकास करतो त्या विकासावरच मतदान करणार. मी ग्वाही देतो की विकासालाच माझं मतदान राहील, फक्त विकास. यावेळी आपण कोणाला मतदान करणार? आपण सत्तार शेठ साहेबाला. का बद्दल? नेमकं कारण? आमची भीमवाडी तयार झाली, तिथे आम्हाला सत्तार शेठ साहेबांना आम्हाला डीपी दिली, सिंगल फिचची लाईट दिली, आमचे रस्त्याची व्यवस्था करून देणारे. आम्ही काहीच गोष्टीचं हे नाही, आम्ही मतदान सत्तार शेठ साहेबालाच करणार. एक सामान्य मतदाता म्हणून आपली काय अपेक्षा आहे आमदारकडे? आमदाराकडे म्हणजे साहेबाकडे आमची आशा अशी आहे की आम्हाला हार बारीले समज घ्या, आमचं लग्न असो, कार्य असो, केव्हा बी आम्हाला भेटू शकते, आमच्या लग्न कार्यात येऊ शकत्या येत्या. म्हणून आम्ही सत्तार साहेबालेच आमचं ये. तो ये थे शिवना सर्कल के कुछ सामान्य मतदाता जो हमें अपनी राय दे रहे थे. सामान्य मतदाताओं से हम राय लेंगे और जानेंगे कि वो अब की बार किसे अपना आमदार चुनना पसंद करेंगे. बने रहिए मेरे साथ. अभी फिलहाल मैं हूँ शिवना गांव के अंदर और यहाँ पर बहुत सारे लोग मौजूद है. आइए बात करते हैं उनसे और जानते हैं कि इस बार वो अपना आमदार किसे चुनना पसंद करेंगे. काका, यावेळी मत कोणाला करणार आपण? मत कोणाला करणार यावेळी? मत कोणाला करणार? करू जयराम शेठला करू. सत्तार शेठला का? सत्तार शेठला. नेमकं कारण असेल काय? आपले काम करते ते म्हणून. काम केलेला आहे. अब की बार आप किसको आमदार चुनना पसंद करेंगे? वजह? मुझे बोले तो हमारे इलाके का. अब की बार वोट किससे देंगे चाचा? वो भाजपा सरकार महायुति. अब्दुल सत्तार. महाविकास आघाड़ी के बारे में राय? क्या अच्छा है. बस क्लास कोई टेंशन नहीं. अब्दुल सत्तार ने काम किए क्या इधर? बहुत काम किए. चुनाव में फिर विकास बोलेगा? हाँ, विकास बोले. आपकी बार आमदार किसे चुनना पसंद करेंगे भैया? अपने बनकर वो. वजह? ये क्या बस गोडे लोग यावेळी कोणाला मत करणार बाबा? ज्या व्यक्तीचं जे कार्य चांगलं असेल, धर्माचं पालन करत असेल, स्वतःचं हित करत असेल, त्या व्यक्तीसोबत राहायला हरकत नाही. जे लोक धर्माची राजनीती करतात त्याला काय संदेश आपला? त्यांना काय, ते गद्दार असतात. जो स्वतःचा धर्म पाळत नाही तो गद्दार. स्वार्थासाठी धर्माचा आपण उपयोग करू शकता का? नाही.
धर्म ते शिकवत नाही आपल्याला. धर्म स्वतःसाठी काहीच शिकवत नाही. धर्म तोच खरा आहे की तो मानवतेचा पालन करतो. मग यावेळी आपण मानवतेसाठी मत करणार. धर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण 100% निष्ठा प्रतिष्ठा म्हणजे आपल्या अंतकरणापासून उभं राहावं आम्ही त्याच्यासोबत. क्या बोलते हैं इस बार किसको वोट देंगे? क्या लगता है किसकी सरकार बनेगी? 70 सेठ ऊपर महायुति की सरकार, महायुति सरकार में 70 सेठ. आपकी बार आमदार अब्दुल सत्तार. एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार. आपकी बार आमदार अब्दुल सत्तार. वजह? और काम जातवाद नहीं, कुछ नहीं, काम से काम और सब कुछ जाति जमात को लेके चलने वाले. ऐसा नेता कहीं मिलेगा क्या? पूरा महाराष्ट्र में भी नेता मिलेगा ऐसा. अब्दुल सत्तार दंड करो. क्या लगता है आपकी बार किसको अपना वोट देना पसंद करेंगे आप? आपकी बार ये बनकर साहब. वजह? विकास होना ना अभी. यावेळी बदल होणार का सिल्लोड सोयगामध्ये? नाही होणार बदल. मग काय साहेबांच येणार? साहेबच. अब्दुल सत्तार साहेबच येणार का? हा. आपला मत विकासला. हो. लोक तर म्हणताय विकास नाही झालाय. विकास भरपूर झालाय. लोकांना दिसत नाही वाटतं. नाही. काय वाटतं दादा यावेळी बदल होणार का सिल्लोड सोयगामध्ये? काय वाटतं आपल्याला? चांगले आमदार बी, सत्तार साहेब बी चांगले. काम कोणी करता? बनकर साहेब करता का अब्दुल सत्तार साहेब करता? सत्तार साहेब करताय. मग यावेळी विकासाला मत का? नाही करताच ना ते. आता ते करतं काम तर लोक त्यालाच मतदान करणार ना. काय वाटतं शिवनामध्ये किती लीड मिळणार साहेबांना? आता सर भरपूर लोकांचं कोणाची विचार पण सरासरी भरपूर कामं द्यायचे. आता कामं द्या. काम झालंय वाटतं असं सामान्य मतदाता म्हणून आपण बोलू शकता. हा, असं काम झालं ना. भरपूर कामं झाली. यावेळी विकासाला मत? हा, आणि आहेच ना ते. साहेब यावेळी आपल्याला परिवर्तन पाहिजे. यावर्षी परिवर्तन पाहिजे. यावर्षी बनकर साहेबच आपल्याला आमदार पाहिजे सिल्लोड तालुक्याचे, सोयगाव तालुक्याचे. क्या लग रहा है इस बार क्या होगा? बदलाव होगा या आपकी बार फिर से अब्दुल सत्तार? आपकी बार अब्दुल सत्तार है इंशाल्लाह. लोग तो कह रहे हैं कि विकास नहीं हुआ है यहाँ पर. बहुत विकास करे उन्होंने, बहुत विकास करे. क्या हो जाएगा इस बार? हो जाएगा. इनका बोलना है कि 70,000 की लीड मिलेगी सुरेश वो बनकर. उनके हिसाब से बात, उनके हिसाब से फिर से अब्दुल सत्तार. क्या लग रहा है इस बार बदलाव होगा? नहीं, बदलाव नहीं हो सकता. फिर से अब्दुल सत्तार. पुन्हा अब्दुल सत्तार. क्या वजह क्या है? लोग कह रहे हैं कि विकास नहीं हुआ, 20 दिन में पानी आता है. आमदार अब्दुल सत्तार साहब ने जो है कामगिरी बहुत करी हुई है. और हर गांव के अंदर हर खेड़ेपाड़े के अंदर उनका काम का विकास है. और विकास ऐसा है हर जहाँ पर भी जाते वहाँ पर भी बहुत काम करेले उन्होंने. गरीब के लिए दवाखाने रहो और अपने गवर्नमेंट का जो अभी स्कीमा है, स्कीमा भी क्या है अपने अभी लाड़की बहन है. लाड़की बहन के अंदर हर आदमी को उन्होंने स्कीम दे ले. और मंत्री अब्दुल सत्तार जो पुनः जो क्यों बोल रहे उन्होंने कामगिरी वैसी करी हुई है. और मंत्री होने के बावजूद में हर गांव के अंदर कामगिरी उनकी. पुनः अब्दुल सत्तार जो है सिल्लोड सोयगाव के और 30,000 वोट से मंत्री अब्दुल सत्तार साहब पुन्हा और आएंगे. क्या लगता है इस बार काय बदल होणार का भाई? नवीन मतदाता वाटतंय मला. काय वाटतंय तुम्हाला? 100% बदल होणार आहे. कोण पाहिजे आपल्याला यावेळी? सुरेश बनकर साहेब. क्या लगता है इस बार क्या है आपकी बार आमदार? अब्दुल सत्तार. वजह विकास है उसका. लोग तो बोल रहे हैं कि विकास नहीं हुआ. अरे बहुत विकास हुआ है पूरे गांव के अंदर. इन्होंने क्या करे? बनकर ने क्या करा? कारखाना बेच के खागा पूरा. क्या करा? अरे 40 लाख रुपए एकड़ की जमीन मिलती है. अरे आज 40 लाख रुपए में गुंटर नहीं मिलने का हक है. क्योंकि अब्दुल भाई हालांकि शरद पवार का आदमी है, मैं एनसीपी का शहर अध्यक्ष. फिर भी अब्दुल सत्तार का काम कर. 40 से 50,000 से लीड से अब्दुल सत्तार आएगा. क्या लगता है इस बार आपको कौन बनेगा आमदार? अब्दुल सत्तार साहब ही बनेंगे. वजह उनका विकास ऐसा है. मैं पूरा महाराष्ट्र का दौरा किया. तो लोग बोल रहे हैं कि विकास नहीं हुआ. तो क्या सही में यहाँ पर विकास नहीं हुआ कि लोग सिर्फ आरोप लगा रहे हैं? नहीं, लोग आरोप लगा रहे हैं. विकास अगर देखना है, मैं अभी पिछले 8 दिन पहले तक कांग्रेस में था. मैं जिला अध्यक्ष रहा माइनॉरिटी का. मैं पूरे महाराष्ट्र का दौरा किया. महाराष्ट्र के दौरे करने मुझे ऐसा लगा कि भाई पूरे महाराष्ट्र में घूम के ना वापस सिल्लोड चलना. तो सिल्लोड के अंदर जो है इन्होंने 25,000 करोड़ का जो किया है. और उन्होंने कामगार मंडल की जो है शिवना के अंदर हमारे गांव में 8,006 किट जो है तो कामगार मंडल की दिया है. और जो राशन किट जो है जहाँ पे 100 रुपये हर लाभार्थी को भरना पड़ता है, वो 100 रुपये अब्दुल सत्तार साहब ने उनकी तरफ से भर के हर लाभार्थी को वो अपनी किट पहुंचाए है.
और विकास के अंदर जहाँ भी देखा जाए तो हर चीज से, कोई भी डिपार्टमेंट का बोलो या जो भी है, रोड का है, रास्ते है, पानी है। अब पानी का जो क्षेत्र है, जो खड़गपुरना से जो योजना आ रही है रोड के लिए आ रही है, वो योजना शिवना तक भी जो है उसके भी पाइप गिर गए, उसकी एक नई टाकी तैयार होकर और वापस जो पानी का हमारे पास जो प्रॉब्लम आ रहा है, जो ग्राम पंचायत 10 साल से जीपी तालुक में है, जिससे 12 दिन 15 दिन के अंदर पानी आ रहा है, वो पानी का भी हमारा जो मसला छूट जाने वाला है। क्या लगता है इस बार धर्म का फैक्टर महाराष्ट्र की विधानसभा में काम करेगा? क्योंकि बहुत सारे जगहों पर सिर्फ धर्म और जात की बात की जाती है। क्या हाँ, तो अब हर एक का अपना अपना है, लोग तो बात करते हैं, कोई धर्म के नाम पे मांगता है, कोई विकास के नाम पे मांगता है। हम तो विकास के नाम पे वोट मांगते हैं और विकास के नाम पे हम लोग चुनकर आने वाले हैं। ऐसा ये है हमारा। सामान्य मतदाता विकास चाहता है। हाँ, मतदाता बस विकास चाहता है। विकास के ऊपर ही सब लोग अपना वो करते हैं, विकास के ऊपर ही वोट किया जाता है। जातिवाद पे कोई ज्यादा देते हैं, उसमें सिर्फ 10% लोग रहते हैं तो जात पे करने वाले। ये था हमारा सिल्लोड सोयगांव निर्वाचन क्षेत्र के शूना गांव का दौरा, जहां पर हमने कुछ सामान्य मतदाताओं से बात की, जानने की कोशिश की कि उनके मन में क्या चल रहा है और वो किसकी सरकार आप चाहते हैं, कौन सा आमदार चुनना चाहते हैं। कैमरा पर्सन अरुण डोंगे के साथ सैयद तौसीफ अली, SC न्यूज शूना। अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर ज़रूर करें और हाँ, SC न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें। साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें। तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए SC न्यूज़, खबर वही जो सच है।